नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 26वे, संगतीकौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 5 ते 8. भाग चाललाय आपला 185वा. प्रथम आपण 5वा दोहा ऐकूयात. पाहण टाकीन तोलिये, हाडीन की जैबे माया राता मानवी, तिन की सास्नेह. पाहण टाकीन तोलिये, हाडीन की जैबे माया राता मानवी, तिन की सास्नेह. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पाहण, पाहण म्हणजे दगड. टांकी म्हणजे छोटा तराजू. हाडी म्हणजे हाडात. बेह, बेह म्हणजे छिद्र. दोह्याचा अर्थ ऐकूयात. छोट्या तराजूंनी दगडाचं वजन करता येत नाही आणि हाडांना भोकही पाडता येत नाहीत. या गोष्टी करणं जसं कठीण आहे, त्याचप्रमाणे मायेने लिप्त मनुष्याशी प्रेमाचा व्यवहार करणं कठीण आहे. विषयी माणसाचं प्रेम हे त्याच्या स्वार्थानुरूप बदलत असतं, बदलत राहतही. आज त्याला आपली गरज असेल तर तो आपल्यावर प्रेम करेल. गरज संपताच तो पाठ फिरवेल. त्यामुळे त्याच्यावर खरं प्रेम करता येतच नाही. त्यासाठीच कबीर तराजू आणि हाडाचं उदाहरण देत आहेत. सोनं तोलण्याच्या तराजूनी मोठ्या दगडाचं काही वजन करता येत नाही. त्याच्यासाठी मोठाच तराजू हवा. तसेच विषयी माणसाचं प्रेम हे छोट्या तराजूसारखं असतं. सोन्याचं वजन करताना अगदी मिलीग्रॅमच्या वजनाने सुद्धा तराजू वर खाली होतो. तसंच विषयी मनुष्याचं प्रेम अगदी हलक्या गोष्टींनी सुद्धा वर खाली होतं, टिकून राहतच नाही. किंवा हाडांना बघा, भोकं पाडणं काही शक्य नसतं. तसेच विषयी मनुष्याच्या मनाचा ठाव घेणंही शक्य नसतं. सज्जनाचं प्रेम मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी कमी होत नाही आणि त्यांचं मन निर्मळ असतं. कोणीही ते वाचू शकतं. तेव्हा अशा सज्जनांची संगत करावी. विषयी मनुष्याची संगत कधीही करू नये. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. तोळा मासा वजन कळेजा, दगड कसा तोलावा. प्रेम मनीचे कसे कळावे, विषय लिप्त मानवा. तोळा मासा वजन कळेजा, दगड कसा तोलावा. प्रेम मनीचे कसे कळावे, विषय लिप्त मानवा. पुढचा दोहा 6वा ऐकूयात. कबीर तासो प्रीति करी, जो निरबाहे ओढी. बनिता बिपधिन राचिये, देखत लागे खोडी. कबीर तासो प्रीति करी, जो निरबाहे ओढी. बनिता बिपधिन राचिये, देखत लागे खोडी. कठीण अर्थांचे शब्द ऐकूयात. निर्बाहय म्हणजे निर्वाह करेल. ओढी, ओढी म्हणजे शेवटपर्यंत. बिबधी, बिबधी म्हणजे समृद्ध. खोडी म्हणजे खोट. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ज्याच्याबरोबर केलेला स्नेह अंतकाळापर्यंत टिकेल त्याच्यावरच प्रेम करा. स्त्री आणि समृद्धी यांच्यावर प्रेम करूच नका, कारण त्यांच्या प्रेमात खोटच आहे. सज्जनांचं प्रेम कायम टिकून राहतं.
कोणत्याही कारणाने त्याच्यात खोट येतच नाही, कारण त्यांना कोणताही स्वार्थ हा साधायचाच नसतो. पण विषयलिप्त मनुष्य स्वार्थाने जवळ आलेलेच असतात. स्वार्थ साधताच त्यांचं प्रेमही संपतं. ते शेवटपर्यंत टिकून राहतच नाही. स्त्री आणि लक्ष्मी या स्वभावतःच चंचल असतात. तसेच या दोन गोष्टी म्हणजे मूर्तिमंत विषयच आहे. त्यांच्या आकर्षणात मनुष्य फसेल तर त्याला भगवत प्राप्ती होणार नाही. म्हणून त्याच्यावर प्रेम करू नका असं कबीर सांगतायत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. प्रेम निभावे त्याची संगत करी मानवा नित्य. स्त्री संपत्ती न कधी न देते अंतापर्यंत साथ. प्रेम निभावे त्याची संगत करी मानवा नित्य. स्त्री संपत्ती न कधी न देते अंतापर्यंत साथ. पुढचा दोहा ऐकूयात, 7वा. कबीर तन पंखी भया जहाँ मन तह उड़ी जाए. जो जैसी संगति करे सो तैसे फल खाए. कबीर तन पंखी भया जहाँ मन तह उड़ी जाए. जो जैसी संगति करे सो तैसे फल खाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पंखी, पंखी म्हणजे पक्षी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे शरीर पक्षी झालंय. जिथे मन जातं तिथे शरीरही मनाबरोबर उडत राहतं. जो जशी संगत करतो तसंच त्याला फळही मिळतं. कबीर शरीराला पक्षाची उपमा देत आहेत. मन जिथे जाईल तिथे शरीर जात असतं. म्हणजे मनात इच्छा निर्माण होतात, शरीर त्या अनुरूप कार्य करतं. म्हणजे शरीर तसंच कार्य करतं. मनाच्या मागून शरीर जातं. मन जर विषय संगतीत रमलं तर शरीर विषयाची संगत धरेल. मन जर विषय सासनांचा त्याग करेल आणि भगवंतांची भक्ती करेल तर शरीरही भगवत भक्तीचंच रमेल. तेव्हा मनालाच सज्जन संगतीत ठेवलं पाहिजे. म्हणजे शरीरही सज्जन संगतीतच राहील. जशी संगत असेल तसं फळ भोगावं लागतं. व्यसनी मनुष्याच्या संगतीने व्यसन करावं असं वाटेल, त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणून मनालाच आवरून धरलं पाहिजे आणि ते मन सत्संगतीचंच आवरलं पाहिजे. आता आपण ह्याच 7व्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शरीर झाले पक्षी जाई मनाच्याच मार्गाने. संगत जशी तशी मनी इच्छा कर्म तसे भोगणे. शरीर झाले पक्षी जाई मनाच्याच मार्गाने. संगत जशी तशी मनी इच्छा कर्म तसे भोगणे. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. काजल केरी कोठरी तैसा यहू संसार. बलिहारी ता दास के पैसिर निकसनहार. काजल केरी कोठरी तैसा यहू संसार. बलिहारी ता दास के पैसिर निकसनहार. केरी या शब्दाचा अर्थ आहे चा, ची, चे हे प्रत्यय आहे. अर्थ दोह्याचा बघूयात. हा संसार काजळाच्या काळ्या कोठडीप्रमाणे आहे. जो या कोठडीत प्रवेश करून डाग न लागता बाहेर येतो त्याला कबीर समर्पित आहेत. काजळासारख्या कोळशाच्या काळ्या कोठडीत प्रवेश केला तर थोडा तरी काळा रंग अंगाला लागतोच. तसंच
हा संसार काळ्या कोठडीप्रमाणे आहे. या संसारात प्रवेश केल्यावर विषयांचा स्पर्श हा होतोच होतो. मनुष्याचं मन या विषयात बुडून जातं, पण संसारात राहूनही विषयांपासून अलिप्त असणारे लोक विरळाच आहेत. कबीरांना अशा लोकांविषयी प्रेम आहे आणि त्यालाच ते समर्पितही आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करणार आहोत. 185व्या भागाबरोबरच आपण आपलं 26वं प्रकरणही पूर्ण करणार आहोत. संसार असे हा काळी कोठडी, प्रवेशताच डाग न लागे संसारे जा, कबीर समर्पित जा. संसार असे हा काळी कोठडी, प्रवेशताच डाग न लागे संसारे जा, कबीर समर्पित जा.